नमस्कार. श्री सद्गुरू ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहूयात की शनी ग्रहासाठी काय उपाय उपासना आपल्याला करता येतात. मुळात शनी म्हटलं की लोकांना एक भीती किंवा टेन्शन असतं. पण शनी हा मुळात इतका भयावह ग्रह नाहीच आहे. शनी हा कर्माचा कारक आहे. तसेच तो भगवान सूर्याचा पुत्र आहे. मग त्यामध्ये तेज हे असणारच. न्याय देण्याचे काम शनी करतो आणि तो आपल्या कामात इतका चोख आहे की त्याने भगवान शंकरालाही 7.5मध्ये आपल्या वक्रदृष्टीपासून सोडले नाही, ज्या देवानी त्यांना हे कर्म करायला सांगितले आहे. म्हणजेच शनी ग्रहाला फसवणूक, खोटेपणा, दुसऱ्यांचा केलेला अपमान, बलहीन लोकांना त्रास देणं, अन्याय करणं, चुकीची कर्म करणं अशा गोष्टी रुचत नाही. शनीची 7.5 असो किंवा महादशा, बऱ्याच वेळेला व्यक्तीस कष्ट करायला लावणारी असते. पण त्यातून एक नवीन संधीही तयार होते. कारण शनी हा संधी देणारा ग्रह आहे. खरे खोटे याची पारख शनी करून देतो. जर कुंडलीत शनी हा मेष किंवा सिंह राशीत असेल तर तो निर्बली असतो. शनी हा असा ग्रह आहे की जो षष्ठ किंवा अष्टम स्थानी असेल तर दीर्घकालीन आजार देतो, पण आयुष्यही देतो. मुळात कुंडलीत कुठलाही ग्रह हा पूर्णपणे चांगला किंवा वाईट नसतो. त्यामुळे एकट्या शनिग्रहाला दोष देऊन काही उपयोग नाही. जर शनी एखाद्याच्या कुंडलीसाठी चांगला असेल तर तो योगकारक असेल तर व्यक्तीस तो धनवान, कर्तृत्ववान बनवतो. शनी करी धनी अशी आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणच आहे. मुळात शनीला साधी राहणी, उच्च विचार असे आवडते. ज्यांच्या कुंडलीत वृषभ किंवा तूळ ही रास प्रथम स्थानी असेल, म्हणजेच लग्न रास असेल, तर अशा व्यक्तींसाठी शनी हा योगकारक ठरतो. आता पाहूया शनी ग्रहासाठी थोडे बहुत जे आपल्याला त्रास असतील तर कोणत्या प्रकारचे उपाय करावेत. दर शनिवारी मारुती शनीला जाऊन तिळाचे तेल व काळे तीळ अर्पण करावेत. शनिवारी शनिस्तुती किंवा स्तोत्र 11 वेळा म्हणावे. मारुती स्तोत्र दर शनिवारी 11 वेळा म्हणावे. श्रावण महिन्यात दर शनिवारी मुंज मुलाला घरी बोलावून भोजन व दक्षिणा द्यावी. जर कोर्ट कचेऱ्या, मानसिक त्रास, अडचणी, आर्थिक त्रास असतील तर शनीचा जप ओम शम शनीश्चराय नमः हा 23,000 वेळा करावा. शनीसाठी काळी वस्त्र, काळे उडीद किंवा लोखंड असे दान शनिवारी करावेत. 1 लिटर तिळाचे तेल शनी किंवा मारुतीच्या देवळात दिले तरीही चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. पंचमुखी हनुमानाचे दर्शन घेणे हेही 7.5मध्ये लाभदायी ठरते. शनिवारी गरजू व्यक्तीस 11 रुपये दान करणे हाही एक चांगला उपाय आहे. ज्यांना 7.5 किंवा शनी महादशा असेल आणि काही महत्त्वाची कामे होत नसतील तर हा एक उपाय करून बघावा. 11 शनिवार 1 ते 11 अशा चढत्या क्रमाने कणकेचे दिवे करावेत आणि ते शनी मारुती मंदिरात जाऊन प्रज्वलित करावेत. परत तसेच 11 शनिवार झाले की उतरत्या क्रमाने 1 ते 11 असे कणकेचे दिवे करून शनी मारुती मंदिरात प्रज्वलित करावेत. शनी हा ग्रह नवग्रहांमध्ये अत्यंत बलाढ्य व श्रेष्ठ मानला जातो. तो जसा अनिष्ट वाटतो तसाच तो शुभफल देणाराही आहे. बऱ्याच वेळा 7.5 किंवा महादशा ही जातकाच्या आयुष्यात चांगली संधी देणारी पण ठरते. त्यामुळे सांगितलेले उपाय नक्की करून बघा. फायदा झाला तर मला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी श्री सद्गुरू ज्योतिष आणि वास्तू या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय ज्योतिष, जय श्रीराम.